जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। MIDC महसूल, सुपा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह पोलीस यंत्रणांच्या संयुक्त कामगिरीने पारनेर तालुक्यातील सुप्यातील रस्त्यासह MIDC परिसरातील अतिक्रमणे शनिवारी हटवण्यात आली। MIDC परिसरातील 80 अतिक्रमणावर प्रशासनाने हातोडा मारला। अतिक्रमणे हटवल्याने सुपा पारनेर रस्ता, नगर पुणे रस्त्यानेही मोकळा श्वास घेतला। या कारवाईत चहा, खाद्यपदार्थ, फळ विक्री करणारे, वाहतूक दुरुस्ती, छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्यांची दुकाने, टपऱ्या हटवण्यात आले। शनिवारी सकाळी एकाच वेळी सुप्यातून जाणारे दोन्ही प्रमुख रस्ते MIDCतील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ झाला। कारवाई सुरू होणार असल्याचे समजताच काही व्यावसायिकांनी दुकाने, टपरी काढून घेतली होती। काहींनी दुर्लक्ष केले होते, त्यांच्यावर JCBने कारवाई करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने बिबट विरुद्ध मानव असा संघर्ष पेटला आहे। वनक्षेत्राबाहेर निघालेल्या बिबट्यांचा मानवीय वस्ती परिसरात वावर वाढला आहे। 2023-24 या कालावधीत बिबट्यांच्या पशुधनावरील हल्ल्यांच्या 2849 घटना घडल्या। बिबट्यांच्या हल्ल्यात मागील 5 महिन्यात 5 जणांना प्राण गमवावे लागले, 42 जण गंभीर झाले आहे। हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बिबट प्रश्न निर्माण सोडवताना वन विभागाचीही दमछाक झाली आहे। बिबट हल्ल्यांच्या घटनात वाढ होत असल्याने अहमदनगर वन विभागाने बिबट्यांचा शास्त्रीय अभ्यास करून संख्या नियंत्रणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे। या प्रस्तावामुळे बिबट्यांच्या संख्या नियंत्रणाबाबत शासन कोणती पावले उचलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नगर परिषदेच्या कातनाला पाणी साठवण तलावात मृत माशांचा मोठा खच सापडला होता। कोरडा पडलेल्या तलावात नुकतेच गोदावरी कालव्यातून पिण्याचे पाणी सोडण्यात आले। यावेळी तलावात काही टन माशांचा खच होता। पाणी दूषित होऊ नये व या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात धोका उद्भवू नये याकरता नगर परिषद प्रशासनाने वेळीच पावले उचलली आणि काही तासात सुमारे 2 टन मृत माशांचा खच व घाण कचरा तलावातून बाहेर काढून त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली आहे। गेल्या 7 दिवसापासून जामखेड तालुक्यातील जवळे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता। तेव्हापासून आज 7 दिवस झाले तरी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना शेवाळे वस्तीवरील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा मुहूर्त मिळाला नाही। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बिल भरा मग वीज सुरू करू असा अजब सल्ला महावितरणाचे अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। तालुक्यातील जवळे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता। या पावसामुळे विजेचे खांबही जमीनदोस्त झाल्याने वीज गायब झाली होती। ती आज तगायत सुरळीत करण्यात आली नाही। याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उलट उत्तरे देत असल्याने महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर रोष वाढला आहे। अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। मुस्लिम समाजाने नेहमी काळे कुटुंबांवर प्रेम केले। या प्रेमापोटी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांनी समाजासाठी जे मागितले ते दिले। याच जाणीवेतून माझ्या पाठीशी सर्व मुस्लिम समाज उभा आहे असे सांगत काळे कुटुंबियांच्या शिकवणीप्रमाणे मस्जिद, कब्रस्तान विकासासह सुशोभीकरण व उर्दू शाळा खोल्यांसाठी निधी दिला। काळे परिवारांचे सर्व समाजाशी भावनिक ऋणानुबंध आहेत। पुढील काळातही मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला
निसर्गातलं नंदनवन साई बना, साई बना. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शेवगाव शहरातील वाढीव कामासह पाणी पुरवठ्याच्या नियमित पाणी पुरवठा करून रस्ते, सांडपाणी व विद्युतीकरण त्वरित करावे. सध्या शहरातील नागरिक दुर्गंधीयुक्त मैल मिश्रित गढूळ पाणी पित असल्याचे निवेदन देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याची बाटली भेट दिली. यावेळी जनशक्तीचे युवा नेते पृथ्वीसिंह काकडे, राजेंद्र फलके, सुनील आव्हाड, तुकाराम विघ्ने आदी उपस्थित होते. गोवंश हत्या संगमनेरात सातत्याने घडत आहे. शुक्रवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कोल्हेवाडी येथील रोडला मोकळ्या जागेमध्ये गोवंश कत्तल करताना दोघांना संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. 1700 किलो वजनाचे गोमांस तुकडे असे 3,50,000 रुपयांचे मांस जप्त केले. नय्यूम सुलतान शेख, रेहान अल्ताफ शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यात सध्या खासगी 36 टँकरच्या साह्याने 160 टँकरच्या खेपाद्वारे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्यात सध्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यात वाढ झाली तर भविष्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या वातावरणात उष्णता भरपूर असल्याने लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईची तीव्रता वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडले आहे. तसेच कूपनलिकाही कोरड्या पडू लागल्याने पाणी टंचाईची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वडगाव, सावताळा, तिखोल व बाभुळवाडे या 3 गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव नुकतेच आले आहे. ते प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. तेही लवकरच मंजूर होतील व त्यानंतर गावांनाही तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख किशोर शिंदे यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिच्या मालकीचे बिनशेती क्षेत्राचा भाडेपट्टा करार केल्याचे सांगितले. मात्र त्या क्षेत्राचे गहाणखत करून त्यावर एका बँकेचे 27 लाख रुपयाचे कर्ज काढले. त्यानंतर काही महिन्यांनी खाजगी कामासाठी या महिलेच्या मुलाने बिनशेती क्षेत्राचा 7/12 उतारा काढला असता हा प्रकार समोर आला. शनिवारी या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई सापडत नाही म्हणून वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कारमध्ये बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास गुंडेगाव शिवारात घडली. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.